आदिवासी समाजातील सर्व क्रांतिकारकांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतोय। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं मानवतेला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे जनक यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतोय। वळतोय अंतिम सामन्यामध्ये पाहिलं ना आपण तर आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे घमासान गेली 6 दिवस आपण अनुभवतोय। आजचा 7वा दिवस फायनल चा दिवस आहे। या फायनलच्या दिवसामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे। सुपर 12चा थरार आपण पाहिलात। त्यानंतर या भव्य अशा ट्रॉफीजवर नाव कोरण्याची शर्यत लागले संघांमध्ये। 5 संघ आपल्याला मिळालेत। अंतिम 6वा संघ कोण असेल हे आपण पाहतोय। दळवी खरोशी अलिबाग यांच्या समवेत संघ भिडेल हर्ष दक्ष 11 चिंचवण, नितीन हिलम आणि त्यांचे सहकारी यांचा हा संघ। सलामीवीर पाहिला आपण तर सलामीवीराच्या भूमिकेत धीरज आणि अजय। यावेळेला मात्र सलामी दिले आणि चेंडू आलाय 6 धावांसाठी। घणाघाती सुरुवात, बिग 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 माइटी हिट 6। क्रिकेटपटूंसाठी मोठं व्यासपीठ तयार निर्माण करण्याचं कार्य या आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या कमिटी मार्फत झालेला आहे। यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंच टिके कुरुंगळे सर तटस्थ, एक दिग्गज नाव, अंपायरिंग लिजेंड। त्यानंतर पारांगे सर असतील। पाहिलं ना तर आमच्या समवेत ही जोडगोळी कित्येक वर्ष जोडलेली आहे। त्याच दमखमानी, त्याच उत्साहाने, त्याच नवतरुणाईनी जमलेली जोडी। यानंतर पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू, चेंडूला गाईड केलंय लॉंग ऑन रिजन मधील क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही। मात्र एका धावेने धावफलक वळेल। यावेळेला स्ट्राईक करेल अजय नाईक आणि धीरज। ही जोडी आपण पाहिलं ना तर आदिवासी टेनिस क्रिकेट मधील दिग्गज खेळाडू म्हणून यांची गणना होते। मोहन पारदे असतील, सुनील मुकणे असतील, त्यानंतर रोशन पवार असतील, राजेश वागे, बाहुबली शुभम नाईक, त्यानंतर गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण किशोर नाईक। अलिबाग प्रीमियर लीग मधील बायकर मॅन असा खेळाडू कित्येक वर्ष जय महाराष्ट्र विनेगाव संघाकडून आम्ही खेळत असताना या खेळाडूंचा सहवास आम्हाला पुन्हा एकदा जी सुरुवात केली होती ना धीरज यांनी तीच कित्ता गिरवतोय डीजे मास्टर। जी सुरुवात केली होती धीरज यांनी तीच सुरुवात केली अजय। आणि दोघांचाही ताळमेळ, दोघांचे हँड आय कोऑर्डिनेशन आपण पाहिलं ना तर दोन्ही ग्रामीण संघाकडून एकत्रित ओपनिंगची भागीदारी नेहमीच यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। तीच इथे आपण पाहतोय चिंचवण संघासाठी सुद्धा जबरदस्त अशी सुरुवात। पुन्हा एकदा यावेळेला कोणतीही संधी नसेल, केवळ गाईड केलंय चौकार चौकार, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा येतोय अजयच्या बॅट मधून घणाघाती चौकार। यांच्या समोर आव्हान द्यायचं असेल तर तुम्हाला धाव फलकावर धावा हव्यात। पुन्हा एकदा फेकून दिलंय, षटकार षटकार षटकार। काय सुरुवात झाली या सामन्याची, जबरदस्त। एका षटकाचा खेळ संपलाय, धाव फलकावर धावा आल्यात बिनबाद 23।
सुद्धा दिसतील. तसेही आम्हाला जो मान सन्मान दिलाय आमचे परममित्र प्रकाश पवार साहेब असतील, अध्यक्ष महादेव पिरकड साहेब असतील, त्यानंतर विष्णू खैर असतील, त्यांच्या समवेत असणारे आमचे सर्व सहकारी असतील. निश्चितच कामाच्या व्यापामुळे आम्हाला इथपर्यंत प्रत्येक दिवशी उपस्थित राहणं जमलं नाही, परंतु या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही त्यांचे शतशः आभार व्यक्त करतोय, ऋण व्यक्त करतोय की नेहमीच त्यांनी आम्हाला आदर सत्कार दिलाय. परंतु जे काही चित्र आपण पाहतोय, जे काही आपण चित्र पाहतोय ना, कृपया मोक्ष दक्ष चला मोक्ष दळवी खरोशी आपण 12वा प्रतिनिधी इकडे यायचं आहे. नाही का? ठीक आहे, काय हरकत नाही. जर का आपल्याकडे उपस्थितच नसेल तर ठीक आहे, हरकत नाही. या वेळेला दुसरं षटक हाताळतोय बाहुबली शुभम नाईक. एक मोठं नाव आदिवासी टेनिस क्रिकेट मधील. खरं पाहिलं ना तर एक स्वप्नवत अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून. यावेळेला खोलवट टप्प्याचा चेंडू, धीरजला कोणती संधी दिली गेली नाही, कारण जाणलंय शॉर्ट ऑफ द लेंथ आणि गुड लेंथ स्पॉट वरील चेंडू चांगले पिक केले जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. यावेळेला चेंडू पुढ्यात टाकला होता, पुढे चेंडू टाकून थोडासा आउट स्विंग केला होता. यष्टीरक्षक किशोर नाईक कोणतीही चुकी करत नाही. मोठं आव्हान ठेवावं लागेल, कारण शुभम नाईक आणि किशोर नाईक ही जोडगोळे आपल्या समोर आहे. पुन्हा एकदा चांगला असा फटका, थोडस क्षेत्ररक्षण तिथे फंबल होतंय, त्याचा फायदा मिळतोय आणि सहजरित्या 2 धावा पळल्या जात आहेत. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय 25च्या घरामध्ये. आपण ही स्पर्धा गेली 7 दिवस कव्हर अप केली जाते. आमचे छोटे बंधू अजिंक्य पवार आणि निशांत बागडे यांच्या माध्यमातून. आणि निश्चितच आपण पाहिलं ना तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही आणि एक संधी मिळली जाते एका धावेची. एका धावेने धावफलक वधारून पोहोचतोय 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तर आपण पाहिलं ना तर ही स्पर्धा कर्जत टेनिस क्रिकेट केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर अप केली जाते. निशांत बागडे आणि त्यांचे सहकारी गेली 7 दिवस ही स्पर्धा कव्हर अप करतायत. काय कॅमेरा क्वालिटी, कोणतीही या वेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. शरद सर ठोंबरे या इकडे. चार चेंडूंचा खेळ संपलाय शरद सर. शुभम नाईक केवळ 3 धावा मोजल्यात. धीरज आणि अजय दोघांनाही चांगले चेंडू टाकले गेलेत. माझ्या समवेत शरद सर ठोंबरे आपल्याला पाहायला मिळत आहे स्कोररच्या भूमिकेत. कोणतीही संधी द्या. या वेळेला सुरेख फटका. थोडस तिथे आपण पाहतोय चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये रेस लागली जाते. क्षेत्ररक्षक मात्र त्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. केवळ 2 धावा मिळल्या जात आहेत अजय नाईक यांना. या 2 धावेनी धावफलक जाऊन पोहोचलाय 28 धावांच्या घरात. काय षटक हाताळलंय आणि पाहिलं ना तर मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये सर्वात पुढे असणारे शुभम नाईक पुन्हा एकदा चांगलं षटक हाताळतायत. अजयनी चेंडू मारलाय, 2 धावा मिळाल्यात, परंतु षटक जबरदस्त हाताळले ज्याची गरज होती संघाला. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू, कोणताही रूम दिला जात नाही. क्षेत्ररक्षण खूप सुरेख होतंय. काय जबरदस्त षटक हाताळलंय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय शुभम नाईक याच्याकडून आणि केवळ 6 धावा मोजल्यात. 2 षटकानंतर धाव फलकावर धावा झाल्यात बिनबाद 29. वाटलं होतं 40 पर्यंत मजल मारली जाईल का, परंतु स्थिरावलंय, थांबलं गेलंय. पाणी हवंय का? चला यश
काही सुरेख षटक हाताळलंय. पहिल्या षटकात 23 धावा आल्यानंतर कुठेतरी एक आशा आकांक्षा होती चिंचवण संघाला, परंतु आपला खेळ आपलं नाव का मोठं आहे हे सिद्धेश यांचा संघ इथे सांगतोय शुभम नाईकच्या माध्यमातून. तिसरं षटक हाताळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन जाधव, एक मोठं नाव. इथून मात्र ही दोन्ही जी षटकं आहेत ना, या कमी षटकांच्या सामन्यामध्ये आपण सरसर पाहिलं तर प्रत्येक षटक हाणामारीचं षटक असतं, परंतु धावफलक तुम्हाला वाढवायचं असेल तर आता खराब चेंडूंवर मात्र हमला चढवावा लागेल. इथे क्षेत्ररक्षक करतोय चुकी. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होईल की काय, परंतु वेळीच सावरलंय. चेंडू खराब होता. चेंडू षटकारासाठी होता हे स्वतः अजय नाईक समजतोय, परंतु निश्चितच आपल्या फटक्यावर मात्र नाराज झालाय. तिथे क्षेत्ररक्षक खराब झालं होतं. एकच धाव मिळते. एका धावेने मात्र सचिन जाधव आपल्या षटकाची सुरुवात करतोय आणि आपण पाहिलं तर आता दोन्ही फलंदाज सेट झालेत. दोन्ही फलंदाजांना चेंडू चांगल्या पद्धतीने कळलाय. चेंडूची गती कोणत्या पद्धतीने येतंय हे त्यांनी समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीत हाणामारी केली पाहिजे. या वेळेला पुन्हा एकदा स्वतः मैदान सोडलंय. दिस इज कॉल्ड स्पोर्ट्समनशिप. याचाच आम्ही उल्लेख करतो की खेळाडू वृत्ती कशी असावी. डीजे पहिला झटका इथे लागतोय चिंचवण संघाला. जर आपण पाहिलं तर हर्ष दक्ष 11 या संघाला पहिला झटका तब्बल 14व्या चेंडूवर लागतोय. या संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 30च्या घरामध्ये. आपण पाहिलं तर 50-54 धावा सुद्धा सहजरित्या आय थिंक करंजाडे संघाने इथे पटकावलेल्या आपण पाहिल्या. मगाच्या सामन्यामध्ये रोखून धरलं होतं एकविरा रायडर्स निगडावाडी संघाने. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रशांत पवार सारखा शतकवीर ज्याने 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये शतक ठोकलं होतं, परंतु या स्पर्धेमध्ये प्रशांतला सूरज गवसला नाही. ते एक मोठं कारण ठरेल. आपण पाहिलं ना तर प्रशांतला जर का सूर गवसला ना तर आव्हान किती मोठं असो, या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये त्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवलेला आहे. परंतु या संपूर्ण स्पर्धेत प्रशांतची कामगिरी त्याच्या नावारूपाला साजेशी राहिली. पण तो एक क्लास खेळाडू आहे. प्रतिभा त्याच्यामध्ये कुटकुटके भरलेले आहे. असं होतं खेळाडूच्या माध्यमातून. बॅड पॅच येत आहेत, परंतु आता आलाय फलंदाजी करण्यासाठी मनीष. कर्जत तालुक्यातील एक मोठं नाव. मोहाच्यावाडी संघाचा हा खेळाडू यावेळेला 1 डाऊन प्रमोट केलं जातंय आणि फटका फसलाय आणि इथे कॉल दिला जातोय सहजरित्या. इथे आपण थोडी तारीफ केली ना तर फलंदाज मात्र इथे सहजरित्या होतोय बाद आणि चांगलं असं कमबॅक खरोशी संघाचं. डीजे पहिलं तर वरद 11 नानिवली हा संघ पहिला सामना जिंकला होता आणि गेल्या 17चा फायनल चॅम्पियनशिप पटकावलेला संघ. त्यामुळे विशाल वाघमारे आणि त्याच्या टीमवर मात्र निश्चितच मोठी जबाबदारी असेल आपलं चॅम्पियनशिप कसं राखता येईल. कारण आता त्यांच्या समोर आव्हान असणार आहे मोहन पारधी, कैलास वाघमारे, तदनंतर सुनील मुकणे या दिग्गज खेळाडूंचं आव्हान असणार आहे. त्यांच्या समवेत त्यानंतर प्रिया शुभंग, त्यानंतर नैना सुपर किंग आमचे कैलास खडके साहेब यांचा संघ मात्र डार्क हॉर्स ठरला या स्पर्धेमध्ये. ते त्यांच्या समोर आव्हान असेल वंडर बॉय सुदाम नाईक आणि टीमचं. तदनंतर ज्यांची ओळख शरद ठोंबरे यांच्या माध्यमातून आमच्या समवेत झाली ते विष्णू उर्फ शुभम.
हा खेळताना आपण पाहणार आहोत. बऱ्याच कालावधीनंतर मी त्याला खेळताना पाहणार आहे. तो विष्णू आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश कृपा करंजाडे करून. तर आणि आई एकविरा रायडर समोर या सामन्यातील विजेत्या संघाचं आव्हान असेल. प्रत्येक संघ इथे यामधील चमचमती ट्रॉफी घरी घेऊन जाणार हे निश्चित आहे, परंतु त्या समवेत चॅम्पियनशिप पटकावण्याची संधी कोणाला मिळेल हे आपल्याला थोड्याच कालावधीनंतर पाहायला मिळणार आहे. तर इथे मात्र निश्चितच गोलंदाज सज्ज. या वेळेला फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. फलंदाज अविनाश या वेळेला एक धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. पुन्हा एकदा संधी. काय षटक हाताळलंय, काय जबरदस्त गोलंदाजी होते. मास्टर स्कोरर मला सांगताय तिथे हा तब्बल तिसरा चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकला जातोय. काय जबरदस्त गोलंदाजी. संघ स्थिरावलाय. पहिल्या षटकात किशोर नाईक यांना 23 धावा आल्या होत्या. तदनंतर बाटलं होतं कुठेतरी ऍक्सिलरेट केलं जाईल धावफलकाला, धावसंख्येला आकार दिला जाईल, परंतु इथे रोखून धरलं जातंय. शुभम नाईकच्या पावलावर पाऊल ठेवून सचिन जाधव कित्ता गिरवतोय शुभम नाईक यांचा. आणि ते आपण पाहिलं ना तर नेहमीच दिग्गज कॉमेंटेटर आकाश चोप्रा म्हणतात खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है. तशा पद्धतीत आपण पाहिलं ना तर शुभम नाईक यांचा परिस्पर्श लाभतोय या संघातील प्रत्येक खेळाडूला. आणि काय कामगिरी केली जाते, जबरदस्त. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. जाना था जापान पोहोच गए चीन, अशा पद्धतीत इथे क्रिकेट चालू आहे. आणि इथे मात्र अडचणीत आणण्याचं काम चोख पार पाडलं जातंय सचिन जाधव यांच्या माध्यमातून. काय अष्टपैलू खेळाडू लाभलाय हा खरोशी दळवी संघाला. पाहिलं ना आपण तर जबरदस्त अष्टपैलू खेळाडू लाभला. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. केवळ एक धाव मोजले. सुपर पीस ऑफ गोलंदाजी आपण पाहतोय. सचिन जाधव ऑन फायर. 3 षटकांचा खेळ इथे होतोय समाप्त. 3 षटकानंतर धाव फलकावर धावा झाल्यात 1:30. वाटलं होतं कुठेतरी विकेट पडल्या असत्या तर आपण धाव फलक एवढा थांबला हे समजू शकतोय, परंतु केवळ 2 गडी बाद झालेत आणि धावफलक मात्र कासवाच्या गतीने इथे स्थिरावतोय. पहिल्या षटकात 23 धावा आल्यानंतर मात्र आव्हानातली हवा काढून टाकली जाते चिंचवण संघाच्या. इथून अजय नाईक, या अजय नाईकनी 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम या अजय नाईकच्या नावावर आहे. या अजय नाईकला मोहन पारधी यांची कार्बन कॉपी समजलं जातं. तो अजय नाईक अजून तिथे तंबू मध्ये आहे, पॅव्हेलियन मध्ये, सॉरी तो क्रीज वर आहे. त्याला तिथे खेळावं लागेल. आपल्या नावाचा कित्ता, आपल्या नावातला दम त्याला दाखवावा लागेल. चला किशोर नाईक, कोणताही अतिरिक्त वेळ घ्यायचा नाही पंच, कारण यानंतर आपण सुपर 6 कडे जाणार आहोत. फायनल आपल्याला चांगल्या षटकांची खेळायला मिळेल, यासाठी आपल्याला तिथे निश्चितच प्रयत्नशील राहणं खूप गरजेचं आहे. शेवटचा षटक हाताळतोय. कृपया त्या प्रेक्षकांना विनंती असेल त्या बाजूच्या समोर आमचे कैलास खडके साहेब आणि हरिचंद्र निरगुडा भाऊसाहेब पडले, त्यांना थोडस उचललं आपण तर बरं होईल. मिड विकेट रिजन मध्ये कारण कैलास खडके साहेब आमचे कधीच हार मानत नाही, त्यांना असं कृपया पाडू नका तुम्ही. यस, धन्यवाद मित्रा. थोडस विनंती करेन मंडप डेकोरेटर्स यांना, जर का आपण इथे उपस्थित असाल तर थोडस बॅनर आपल्याला सेटअप करता आला तर बरं होईल. चौथं षटक हाताळतोय गोलंदाज शुभम नाईक. प्लीज नेम संतोष आहे, आय थिंक कोरळवाडी. कोरळवाडी संघाचं हे एक मोठं नाव या वेळेला खेळतोय. मोक्ष 11 दळवी खरोशी अलिबाग टीम, सिद्धेश अंबीर साहेबांचा हा संघ, त्यांच्या मुलाच्या नावाने हा संघ इथे खेळतोय. त्यानंतर त्यांचे वडील सुद्धा आमच्या समवेत जोडले होते. त्यांनी भारतीय
सैन्य दलामध्ये कार्यरत असताना या भारत देशाची सेवा त्यांच्या माध्यमातून घडले। आम्हाला निश्चितच आदिवासी असल्याचा एक गौरव आहे की आपले बरेचसे भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत। त्यांच्या समवेत त्यांना पाहून इथे एक छाती गौरवणे आमची इथे। हा खराब चेंडू होता, मात्र त्या दिशेला क्षेत्ररक्षक शोधलाय आणि फलंदाज अजय नाईक बॅक टू डग आउट। मोठा मासा गळाला डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। आपण पाहिलं ना, खराब चेंडू होता, परंतु ज्या दिशेला क्षेत्ररक्षक होता त्याच दिशेला मात्र शोधलंय अजय नाईकनी। त्याच्या हातामध्ये चेंडू मारलाय आणि कोणतीही चुकी नाही, फलंदाज होईल बाद। या वेळेला चेंडू शिल्लक असतील 5 धाव फलक मात्र अजूनही तिथेच स्थिरावलाय। काय जबरदस्त कमबॅक केला। इट इज कॉल्ड चॅम्पियन। चॅम्पियन का म्हटलं जातं शुभम नाईक यांना? जेव्हा गरज असते ना संघाला खूप। यस, नाना खंडवी धामणी संघाचं मोठं नाव नाना खंडवी। पाहूया 5 चेंडू मात्र राहिले त्यांच्याकडे। पुन्हा एकदा फटका फसलाय, सोपा झेल होणार का? झेल सोडला जातोय। फलंदाज ज्या एंडकडे थ्रो हवा होता त्या एंडकडे थ्रो येत नाही, परंतु निश्चितच 2 धावांचा बोनस इथे मिळतोय। सहजरित्या झेल टिपण्याची गरज होती, परंतु फटका फसला होता। क्षेत्ररक्षकाला काही झेल टिपता आला नाही। या 2 धावेनी मात्र धाव फलक जाऊन पोहोचलाय। 6 चेंडू नंतर तब्बल या 2 धावा आल्या तसे शरद सर इथे सांगता येत। मास्टर स्कोररच्या भूमिकेत पाहिलं ना आपण तर रोखून धरलंय। पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर, परंतु चेंडू इन स्विंग होतोय। निश्चितच पंच चेकआउट करण्यासाठी सांगताय तिथे। थर्ड अंपायर कुरुंगळे सर। यस शरद सर प्लीज चेकआउट। प्लीज पंच तुमचा ऑनफील्ड डिसिजन मान्य ठेवला जाईल, कारण पाहिलं ना तर यष्टीरक्षक बरोबर समोर असल्यामुळे बॉलचा जो टप्पा आहे तो टप्पा पडल्यानंतर चेंडू इन स्विंग होताना तर दिसतोय, परंतु पुढे चेंडू काही दिसत नाही, त्यामुळे ऑनफील्ड डिसिजन ग्राह्य धरला जातोय। हा चेंडू येतोय फेअर डिलिव्हरी। 3 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक। काय गोलंदाजी झाले, जबरदस्त गोलंदाजी। पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय। यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या क्षेत्ररक्षकासाठी थोडस तिथे पाहिलं तर त्याच्यासाठी त्रास आहे, परंतु वेळीच चेंडू मात्र सहजरित्या फील्ड केला। एक अतिरिक्त धाव मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपात। 2 धावा तर इथे धावून पडला होता सहजरित्या दोन्ही फलंदाज, परंतु या धावा मात्र आल्या 3।
धावफलक जाऊन पोहोचलाय 35च्या घरात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. सामन्यामध्ये जो पेस होता ना, जी गती होती पहिल्या षटकामध्ये, ती गती मात्र तोडले. मोमेंटम तोडण्यात यश मिळवलंय किशोर नाईकच्या या टीमने. पाहिलं ना तर त्याच्याच गोलंदाजीवर हमला चढवला गेला होता, परंतु तदनंतर मात्र शुभम नाईक, सचिन जाधव आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल कित्ता ठेवून इथे मात्र पुन्हा एकदा संतोष कोरळवाडीचा हा खेळाडू काय जबरदस्त गोलंदाजी करतो. यावेळेला फटका फसलाय. सोपा झेल आहे, सहजरित्या झेल टिपला जातोय. गोलंदाजाचा खेळ होईल इथे समाप्त. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी कोणता फलंदाज जातोय? एका मोठ्या फटक्याची गरज आहे. अंबरनाथ शेवटचा चेंडू खेळण्यासाठी हा गोलंदाज जबरदस्त असा गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जातोय फलंदाज अंबरनाथ आणि या शेवटच्या चेंडूवर मोठ्या फटक्याची गरज असेल. पाहिलं ना शरद सर, दुसऱ्या षटकात धावा आल्या 6, तिसऱ्या षटकात धावा आल्या केवळ 1, त्यानंतर शेवटच्या षटकात 5च धावा अद्यापर्यंत आल्यात. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. सचिन जाधवनी 2 गडी बाद केले, त्यानंतर संतोष पवारने सुद्धा 2 गडी बाद केलेत आणि काय गोलंदाजी केले, जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा चेंडू, यावेळेला जबरदस्त फटका. हा चेंडू थांबेल असं वाटत नाही. चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी, ज्याची गरज होती संघाला तो फटका इथे आलाय. मोठ्या कालावधीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. 39च्या घरामध्ये येणारी 4 षटक, 40 धाबांचा आव्हान शुभम नाईक साठी हे आव्हान मोठं आहे का? हा इथे मोठा प्रश्न. डीजे 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकामध्ये धावफलकावर धावा झाल्यात 39. चांगला फटका आला अंबरनाथ याच्या माध्यमातून. हीच खासियत आहे. तमाम रायगड जिल्ह्यातील आदिवासी टेनिस क्रिकेट खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं महान कार्य शरद ठोंबरे, विष्णू खैर साहेब, प्रकाश पवार साहेब असतील, महादेव पिरकड साहेब असतील, यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे 4थं वर्ष इथे आपण पाहतोय. नंतर आमच्या समोर गेली कित्येक वर्ष आमच्या सोबत जोडले गेलेत, ज्यांना आम्ही मोठ्या भावाचा दर्जा देतो आणि नेहमीच माझ्या खेळाला ज्यांनी प्रोत्साहन दिले ते आमचे मोठे बंधू भालचंद्र दादा जाधव यांचा आज वाढदिवस आहे. तब्बल आय थिंक 50व्या वर्षामध्ये ते पदार्पण करत असतील, परंतु अजूनही पाहिलं ना तर 18 वर्षाच्या खेळाडूंना लाजवणारे असं व्यक्तिमत्व. आणि मी विनंती करतो प्रकाश पवार साहेब असतील, शरद सर ठोंबरे असतील, त्यांनी इथे या स्पर्धेचे आमचे अध्यक्ष महादेव पिरकड साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून इथे आपण केक आणलाय तर कृपया याच व्यासपीठाच्या माध्यमातून आपण केक कापून त्यांना नव आणि असंच त्यांनी हसतमुख राहावं, असंच त्यांनी 50 वर्षाचं नाही तर सतत आमच्या समवेत कित्येक वर्ष त्यांचा सहवास लाभावा अशी मी विनंती व्यक्त करतो. केवळ यस आणि त्यांच्या समवेत महेश क्षीरसागर साहेब नेरळ, त्यानंतर मिलिंद भगमारे साहेब यस बाउंडळ हे सुद्धा तिथे आहेत. यस 40 धावांचं आव्हान ठेवलंय, परंतु इथे आपण जमतोय. गेली कित्येक वर्ष सामाजिक अडचण असो, त्यानंतर कोणती शैक्षणिक अडचण असो, त्या अडचणीमध्ये भालचंद्र दादा जाधव यांनी नेहमीच
आम्हाला सहकार्य केलंय. डीएननी कोणताही शब्द तिथे विष्णू खैर साहेब बाहेर आहेत. चला या भालचंद्र दादा आणि यानंतर लगेच सुनील मुकणे यांनी आपला कर्णधार पाठवायचा आहे. सोंडाई चिचकामला संघासमोर भिडेल. बरं 11 नाणेवली. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ सचिन लांगी, मोठं नाव आदिवासी टेनिस क्रिकेट मधील, परंतु पाहिलं मी आल्या आल्या त्यांच्या गोलंदाजीची पिस उपटली होती. परंतु हे केस उगाच आम्ही पांढरे केले नाहीत, त्यातून सुद्धा आम्ही मार्ग काढला आणि तो सामना आम्ही जिंकलोय. मोहन पारधी नावाचं वादळ फलंदाजीच्या माध्यमातून घोंगावताना आपण पाहतो. चला पंच जायचं आपण. 4 षटकांमध्ये 40 धावा पटकावायच्या आहेत. यस आणि गेले कित्येक सामने आउट ऑफ फॉर्म होते आमचे छोटे बंधू सिद्धू पवार, परंतु संघाला गरज असताना एकच धाव मोजली. मी पाहत होतो गेले कित्येक दिवस त्यांच्याकडून. आणि त्यानंतर पुन्हा एकदा गेली कित्येक वर्ष आउट ऑफ फॉर्म होते विशाल वाघमारे सुद्धा. परंतु जसं लग्न ठरलं ना तर चेहऱ्यावर सुद्धा ग्लो आला आणि फलंदाजीत सुद्धा फ्लो आला. आणि फलंदाजी सुद्धा एवढी बहारदार झाली ना. 15 तारखेला आपण 204 हात होणार आहेत विशाल वाघमारे यांचे. या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांना सुद्धा नव वैवाहिक जीवनाच्या उभयतांना आम्ही शुभेच्छा देतो. आणि वळतोय सामन्याकडे. येणारे 24 चेंडू 40 धावांची गरज. फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर सचिन जाधव आणि किशोर नाईक ही जोडगोळी पाहूया. आणि मी आमंत्रित करतो वरद 11 नाणेवली संघाचा कर्णधार आणि सोंडाई माता चिचखांबला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो नाणेफेक करण्यासाठी आपण यायचं आहे. आणि आजचे बर्थडे बॉय भालचंद्र दादा जाधव यांना विनंती असेल या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे. प्रकाश पवार साहेबांशी लगेच संपर्क साधायचा आहे. सुनील मुकणे आणि यस भालचंद्र दादांची विनंती आहे की महेश क्षीरसागर साहेबांनी या सामन्याचं नाणेफेकीचा कौल करावा. तर क्षीरसागर साहेब आपण नाणेफेकीचा कौल करावा निश्चितच. जसा माझ्या क्रिकेटचा होतई असा करार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई. महादेव किरकड साहेब नाणेवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. वरद 11 चे कर्णधार विशाल वाघमारे उपस्थित आहेत. सुनील मुकणे
यांना विनंती असेल आपण इथे यायचं आहे. जशी सुरुवात केली होती ना, स्वतःच्या गोलंदाजीवर हमला चढवला होता, तर मी सुद्धा तुमच्या गोलंदाजीवर हमला चढवेन आणि असा हमला चढवणार नाही तर बहारदार हमला, बॅक टू बॅक दुसरा षटकार. किशोर नाईक ऑन फायर. डीजे वारेवानी चेंडू गुडलाईन स्पॉट वरून बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अगदी स्लॉट मध्ये, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलं 6 धाब्यांसाठी. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय वन बाउन्स, चौकार. षटकार षटकार चौकार. आव्हानातली हवा काढून टाकली जाते की काय, कारण अगोदरच पाहिलं ना तर एटीएम मध्ये खळखळाट आहे. पहिल्या षटकात 23 धावा आल्यानंतर रोखून धरलं. चला सुनील मुकणे या पटकन. पाहुणे आणि ऑपोजिट कर्णधार उपस्थित आहेत. पुन्हा एकदा चेंडू, यावेळेला क्षेत्ररक्षकासाठी रेस, परंतु काय क्षेत्ररक्षण केलं जातंय, जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं जातंय. परंतु जशी गोलंदाजी झाली ना खरोशी संघाकडून, तशी गोलंदाजी जर झाली तर धावा इथे डिफेंड होऊ शकतात. काही सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर एका षटकात 7 धावा सुद्धा इथे आपण डिफेंड झालेल्या पाहिल्यात. काल सुद्धा अंतिम क्षणाला आमचे बंधू, आणि हा पहिलाच चेंडू रिव्हर्स हिट अटेम्प्ट केलाय आणि आमचे परम मित्र पारांगे सर इथे सांगतायत का इट इज अ 6 स्विच हिट केलाय. षटकार. मला 23 धावा तुम्ही फटकावल्या होत्या, तुम्हाला सुद्धा मी 23 धावा फटकावल्यात हे इथे दाखवून दिलं जातोय खरोशी संघाचा कर्णधार किशोर नाईक यांच्याकडून. पाहिलं ना तर 23 धावा झाल्या होत्या. हर्षदक्ष चिंचवण संघाच्या सुद्धा इथे 23 धावा झाल्यात. मोक्ष वॉरियर्स दळवी खरोशी 11 अलिबाग संघाच्या सुद्धा येणारे 18 चेंडू 17 धावांची गरज, 40 धावांचं आव्हान आहे. कुठपर्यंत हे सामना लांबवला जातोय की या काहीच षटकांमध्ये हा सामना संपून टाकला जातोय किशोर नाईक आणि सचिन जाधव यांच्याकडून. निश्चितच आपण पाहिलं तर कालपासून आपण प्रत्येक संघाला इथे सूचना दिल्या जात आहेत. सुपर 6 चे सर्व सामने 3 षटकांचे होतील. हा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय, काय गतीने गोलंदाजी करतायत. नाना खंडवी मॅन फ्रॉम धामणी. काय मैत्री चषकामध्ये खेळ झाला होता, जबरदस्त खेळ झाला होता. आदिवासी टेनिस क्रिकेटला एवढं पुढारले, पण हल्ली आलंय प्रकाश पवार साहेब आणि मनोज झोरे आणि त्यांच्या ग्रामीण संघाने परिसर ट्रॉफी ठेवली होती मैत्री चषक पळसदरी पंचायत मध्ये, आणि तिथे तब्बल 3 बाईक ठेवल्या होत्या. एक बाईक आयोजकांना म्हणजे यजमान टीम वर्णेमधील आनंद यांनी पटकावली होती. तदनंतर नाना खंडवी यांच्या टीम मधील सुरेश या खेळाडूला, आणि त्यानंतर माझा एक आवडीचा खेळाडू महेंद्र मॅन फ्रॉम कोरळवाडी. म्हणजे पाहिलं ना तर तिन्ही जे बायकरमॅन होते ना ते कोणी लाईमलाईट मध्ये नसणारे होते, आणि ही खासियत मला वाटलं ठरली ती पळसदरी पंचायत मैत्री चषकामधील. आणि काय ते आयोजन होतं. तर पुन्हा एकदा यावेळेला चेंडूनी इनसाइड एज घेतलाय, त्या दिशेला प्रोटेक्शन आहे आणि चुकी होते. 2 धावा मात्र निश्चितच मिळतायत.
नाना खंडवी जबरदस्त चॅम्पियन गोलंदाज आहे, चॅम्पियन गोलंदाज आहे. नाणेफेकीचा कौल वरद 11 संघाने जिंकलाय. 3 षटकांचा सामना महादेव साहेब. आपला निर्णय कळवायचा आहे. 3 षटकांचा सामना असेल. काय जबरदस्त गोलंदाजी, फॅन आहे मी या गोलंदाजाचा. गती, इन स्विंग आउट स्विंग दोन्ही पद्धतीचे चेंडू टाकले जात आहेत, संभ्रमात टाकलं जात आहे. अलिबाग प्रीमियर लीग, ओपन प्रीमियर लीग मधील बायकर मॅन किशोर नाईक यांना मोठं नाव आदिवासी टेनिस क्रिकेट मधील. वरद 11 नानिवली. सर्व खेळाडूंनीकडे यायचं आहे. आपले संघ मालक आणि आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष महादेव पिरकर साहेब. हा सोपा झेल होईल समाप्त खेळ. किशोर नाईक बॅक टू डग आउट. त्रस्त करून सोडलं, अक्षरशः त्रस्त करून सोडलं. डीजे तेवीस धावा दोन्ही संघांनी मोजल्यानंतर शुभम नाईक यांनी 6 धावा दिल्या होत्या, परंतु नाना खंडवी त्याच्यावर कडी करून 2च धावा देतोय. शेवटचा चेंडू आहे अजून. समोर बाहुबली शुभम नाईक जो की मोस्ट डेंजरस खेळाडू आहे. आदिवासी टेनिस क्रिकेटच नव्हे तर ओपन टेनिस क्रिकेट मध्ये, ओपन रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा. चला वरद 11 सर्व खेळाडू लवकर यायचंय, आपला सामना आहे यानंतर. दुसऱ्या सामन्यामध्ये 11 चेंडू 50 धाबा, पहिल्या सामन्यात 17 चेंडू 52. दोन्ही सामन्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि हा फसला आहे आणि बॅक टू पॅव्हलियन. गोल्डन टक शुभम नाईक. गोल्डन मॅच आणि गोल्डन मोमेंट असणार का या सामन्यामध्ये? डीजे यस कर्णधार धीरज मॅन विथ गोल्डन आर्म. 12 चेंडू 15 धावांची गरज. कमबॅक करून दिलंय, कमबॅक करून दिलंय नाना खंडवी यांनी. किती कर्णधार धीरज. आपल्या फलंदाज योगेश नाईक आहे ना, शुभम? फलंदाज योगेश नाईक. यस योगेश नाईक. आमचे काकाश्री आय थिंक भगवान नाईक यांचे सुपुत्र का? यस. या वेळेला सुरेख फटका. चेंडू फेकून दिला जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चांगला फटका. 2 धावा मात्र मिळत आहेत. इथे धावा वाचवाव्या लागतील कर्णधार धीरज यांना, कारण आव्हान जे आहे ना, सामना बऱ्याच अंशी फलंदाजी करणाऱ्या संघाकडे, मोक्ष वॉरियर्स या संघाकडे झुकलेला आहे. मात्र 13 धावांची गरज आहे. 11 चेंडू आहेत. कोणताही मोठा फटका या सामन्याचं चित्र पालटून देईल आणि सामना हिरावून नेईल गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. त्यामुळे डॉट चेंडू आणि विकेट्स याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. या वेळेला सुरेख चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज द लाईन. हीच लाईन आहे. या लाईन वर गोलंदाजी करून डीप मधील एक्स्ट्रा कव्हर मधील जो क्षेत्ररक्षक आहे ना, त्याला थोडस
डीप मध्ये ठेवलं गेलंय, त्यामुळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जर झाला तर झेल बाद होऊ शकतो. पुन्हा एकदा योगेश, क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. कर्णधार आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन गोलंदाजी करताना आपण पाहतोय. येणारे 9 चेंडू, धावा आवश्यक आहे 13. प्रत्येक चेंडू गणिक, हृदयाची ठोके वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांना अशाच सामन्यांची तर गरज असते. प्रेक्षकांना पाहिजे असतात चौकार षटकार, प्रेक्षकांना पाहिजे असतात इथे विकेट्स, परंतु इथे डॉट चेंडू टाकले जात आहेत आणि वारंवार. पुन्हा एकदा आणि इथे सुरक्षित रक्षण आणि हा फलंदाज होईल बाद. फलंदाज प्रकाश पवार यांच्या हा डायलॉग खूप फेमस आहे. मिरची खाल्ली तिखट, विकेट गेली फुकट आणि रनआउट होतो इथे फलंदाज योगेश नाईक. नाही, योगेश नाईक नाही, शेख धांगरवाला संघाचा कॅप्टन झाला. फलंदाजाचा आउट झालेला. योगेश, हा पण योगेश नाईक. पूर्ण सांगा वडिलांचं. वडिलांचं नाव काय? योगेश आत्माराम नाईक. यस, आणि ते सुद्धा नाईक नाईकच आहेत दोघे. नवीन फलंदाज पाहतोय आपण, मनीष पवार. पाहिलं ना तर 8 चेंडू 13 धावांची गरज. लीड फ्रॉम फ्रंट. काय जबरदस्त वाईडिश लाईनचा काय वापर केला जातोय, काय गतीने गोलंदाजी केली जाते. परफ्यूम डिलिव्हरी, अतिशय सुरेख, शरीरापासून लांब ठेवला जाणारा चेंडू, कोणत्याही पद्धतीचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मात्र 2च धावा मोजल्यात. दुसऱ्या षटकात सुद्धा नाना खंडवी यांनी कमबॅक करण्याची संधी दिली. या षटकात कर्णधार लीड फ्रॉम फ्रंट आपण पाहतोय. शेवटचा चेंडू, हा चेंडू चांगला टाकावा लागेल. हा फटका फसलाय. 1च धाव, 6 चेंडू 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावांची गरज. पटकन 12वा खेळाडू असेल, आपल्याला पाणी घेऊन जायचं असेल तर पटकन जायचं आहे. टायमर लावून ठेवायचं आहे पंचांनी. पारांगे सर आणि कुरुंगळे सरांचं खूप लक्ष आहे. लगेच तंबी द्यायचे आपण. टीम मीटिंग जास्त नकोय आपल्याला. फार तर 2 ते 3 मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. लगेच पाठवायचं आहे. आणि येणारे 6 चेंडू 12 धावांची गरज. यानंतर 6 चेंडू 7 धावा डिफेंड करणारा गोलंदाज गोलंदाजी करणार आहे. साहिल, ज्यांनी 6 चेंडू 7 धावा डिफेंड केल्या होत्या, तोच हा साहिल. इथे 5 धावा अतिरिक्त आहेत. आणि पाहिलं ना तर योगेशचा बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. मोठं नाव आहे अलिबाग तालुक्यातील. मोठ्या सन्मानाने, मोठ्या आदराने या खेळाडूचं नाव घेतलं जातं अलिबाग तालुक्यामध्ये. परंतु इथे आपण पाहिलं ना, त्या चेंडनी धावा डिफेंड करणारा गोलंदाज साहिल वाघमारे, मॅन फ्रॉम नडाळ. यस, 12 धावांची गरज. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार.
आणि चांगला चेंडू, परंतु शरीराचा वेध घेतलाय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय, फेकी जबरदस्त. आणि काय घडलंय, काय केलं जातंय, कोणत्याही पद्धतीचा ताळमेळ नाही. आणि इथे मात्र वारंवार इथे आता हृदयाचे ठोके वाढलेत. खास करून शुभम नाईक यांच्या हृदयाचे ठोके वाढले असतील. कारण पाहिलं ना आपण तर सामना होता कुठे, सामना गेलाय कुठे. येणारे 5 चेंडू 11 धावांची गरज. आणि मनोज झोरे सांगतायत की हा सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे 90% आहे. मनीष आउट झालाय, धावबाद. कोणताही चेंडू न खेळता मनीष धावबाद. पाच चेंडू 11 धावांची गरज. काय क्षेत्ररक्षण झालं भरत कडून. सुरेख क्षेत्ररक्षण, फेकी सुरेख. डोकं शांत ठेवावं लागेल. या अशा कडकडत्या उन्हामध्ये ना तुम्हाला डोक्यावर बर्फच ठेवावा लागेल. आणि निश्चितच अंगाची लाही लाही करणारं हे कडाक्याचं ऊन, त्याच्यामध्ये आपण पाहतोय हे घमासान रणसंग्राम रंगलाय. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा काय दिमागदार आयोजन नियोजन. गेले 6 दिवस आपण साखळी फेरीतील सामन्यांचा थरार अनुभवला. तदनंतर आपण आलोय आजच्या सुपर 12 मधील आणि चॅम्पियनशिपच्या थरारामध्ये. आणि काय सामने रंगलेत. येणारे 5 चेंडू 11ची गरज. कोण होणार हिरो, कोण ठरणार झिरो, पाहूया. साहिल, हा चांगला फटका. स्लोवर आर्म चेंडू, परंतु चेंडू बॅटवर आलाय आणि सहजरित्या रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चौकार चौकार चौकार. वरद 11 संघाने प्लेइंग 11 तयार ठेवायचे आहे. विशाल वाघमारे लगेच क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. इथून आपण पाहिलं ना तर यावेळेला चार चेंडू 7 धावांची गरज. खराब चेंडू मानता येणार नाही, परंतु डोक्याचा वापर केला फलंदाजांनी. चेंडू लोवर फुलटॉस होता, तो चेंडू समोर खेळता आलाच नसता. काय जबरदस्त चेंडू गाईड केला जातोय. परफेक्ट लेंथ डिलिव्हरी. चेंडू थोडासा पुढे टाकला जातोय, संभ्रमात टाकलं जातंय. फलंदाजाला वाटतंय चेंडू स्लॉट मध्ये आहे. चेंडू पडल्यानंतर चेंडू गती घेतोय आणि चेंडू बाहेर काढला जातोय. शेवटचं 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि हा सरळ फटका झेल टिपला जातोय. 2 चेंडू 7 धावांची गरज. काय निर्णायक सामना चालू आहे. ज्याची गरज होती प्रेक्षकांना तोच सामना इथे आपण पाहतोय. शेवटचा सामना, निर्णायक सामना. येणारे 2 चेंडू 7 धावांची गरज. डीजे सुतक, हार्ड हिटर फलंदाज. मित्रा, तुझ्या संघाला हार्ड हिटिंग फलंदाजीची गरज आहे. हा चेंडू जर डॉट गेला ना प्रकाश साहेब तर धाबे दणा आणतील अलिबाग खरोशी संघाचे. काय गोलंदाजी झाले. यस, ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी खूप महत्वाचा हा सामना. आणि काय हा गोलंदाज आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज.
चांगला फटका, एकच धाव मिळेल, फार काही मिळणार नाही. आता मात्र आपण पाहतोय ना, एक चेंडू षटकाराची गरज. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार. षटकार सहसा मारले जातात. एक चेंडू आणि 2 धावा, 1 धावा फार कमी वेळा होतात. परंतु एक चेंडू आणि षटकाराची गरज असेल ना, तर 80% हा सामना षटकार मारून विजयी केलेला आहे बऱ्याच खेळाडूंनी. कारण हे ग्रामीणचे सामने नाहीत. जरी हा फलंदाज 7व्या क्रमांकाचा असेल शरद सर, तरीही यस, गोलंदाजांनी डॉट चेंडू टाकला ना, तर अध्यक्ष महादेव पिरकड साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. यस, या एका षटकारावर या संघाचं भवितव्य अवलंबून आहे. आणि पाहिलं ना आपण, तर सर्वात पुढे बायकर मॅनच्या रेसमध्ये सर्वात पुढे असणाऱ्या शुभम नाईकचं भवितव्य सुद्धा याच चेंडूवर अवलंबून आहे. पाहूया, कारण त्यांच्या समवेत सिरीज साठी विशाल वाघमारे आणि जयेश यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आहेत. यस, विशाल वाघमारे खूप जवळ शुभम नाईक यांच्या. पाहूया, एक चेंडू 6ची गरज. एक चेंडू 6ची गरज. तमाम प्रेक्षक, भयान शांतता कडाकाच्या उन्हात. यस, मी सुद्धा थोडा वेळ शांत बसतो. आणि डॉट चेंडू काढलाय. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक तर जाऊ द्या, परंतु सामना जिंकलाय तो म्हणजे हर्ष दक्ष 11 चिंचवण संघाने. सामना जिंकून